तर आजच्या पिरियडमध्ये आपण एंड करेक्शन म्हणजे काय हे पाहणार आहे. त्याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण ओव्हरटोन्स आणि हार्मोनिक्स पाहिले. ओव्हरटोन्स म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सी की त्या फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल मल्टिपल असतात आणि त्या फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स हा येतोच, त्याला ओव्हरटोन्स असं म्हणायचं. आणि हार्मोनिक्स म्हणजे अशा फ्रिक्वेन्सीज की ज्या फ्रिक्वेन्सीज फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल मल्टिपल आहेत, पण त्या फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स येईल किंवा येणार नाही, अशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सीला आपण हार्मोनिक्स असं म्हणलेलं आहे. तर आज आपण एंड करेक्शन पाहणार आहेत. व्हॉट इज मीन बाय एंड करेक्शन? तर याच्या अगोदर पाईपमध्ये जे मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स तयार होतात त्याचं मेकॅनिझम पाहणं आवश्यक आहे. सो इन केस ऑफ अ पाईप, pressure on the air which is inside the pipe is slightly greater than the pressure on air which is outside the pipe. पाईपच्या आत जी हवा आहे या हवेवरचं प्रेशर हे स्लाइटली जास्त असतं आणि पाईपच्या बाहेर जी हवा आहे म्हणजे पाईपच्या वर, पाईपच्या खाली, पाईपच्या साईडला जी हवा आहे त्यावरचं प्रेशर कमी असतं. आणि याच्यामध्ये जिथलं प्रेशर जास्त आहे तो मीडिया हा डेन्सर मीडिया म्हणून ऍक्ट होतो आणि ज्या ठिकाणचं प्रेशर कमी आहे तो मीडिया हा रेरर मीडिया म्हणून ऍक्ट होतो. म्हणून पाईपच्या आतल्या हवेचं प्रेशर जास्त असल्यामुळं पाईपच्या आतली जी हवा आहे ती डेन्सर मीडिया आहे. इट बिहेव्स ॲज अ डेन्सर मीडिया. आणि पाईपच्या वरची जी हवा आहे ती रेरर मीडिया म्हणून बिहेव करते. So, in case of a pipe, the pressure on air inside the pipe is slightly greater than pressure on air outside the pipe. The air inside the pipe behaves as a denser media because pressure is slightly larger, its density is larger, and air outside the pipe or at open end behaves as a rarer media. अरे मग अशा पाईपमध्ये मग पाईप हा ओपन एंड वन एंड असेल किंवा ओपन एंड बोथ एंड असेल. अशा पाईपमध्ये साऊंड वेव्ह प्रोपोगेट झाली. प्रोपोगेट झाल्यानंतर समजा ही साऊंड वेव्ह याच्यामुळे प्रोपोगेट झाली. पाईप ओपन ॲट वन एंड आहे, हे क्लोज्ड एंड आहे. पाईप या ठिकाणा या पाईपमध्ये साऊंड वेव्ह प्रोपोगेट झाल्यानंतर इथून ही रिफ्लेक्ट झाली. मग हे रिफ्लेक्शन फ्रॉम द डेन्सर मीडिया आहे का रिफ्लेक्टेड फ्रॉम द रेरर मीडिया आहे? हे रिफ्लेक्शन फ्रॉम द डेन्सर मीडिया आहे. डेन्सर मीडियाचे जे पार्टिकल्स आहेत, द पार्टिकल्स आर नॉट फ्री टू मूव्ह, देअरफॉर ॲट रिफ्लेक्शन नोड इज फॉर्म्ड ॲट दॅट पॉइंट. म्हणजे साऊंड वेव्ह या पाईपमध्ये आली, साऊंड वेव्ह पाईपमध्ये आल्यानंतर अल्टरनेट कॉम्प्रेशन रिफ्लेक्शन झाले आणि ही साऊंड वेव्ह क्लोज्ड एंडवर इन्सिडेंट झाल्यानंतर क्लोज्ड एंडच्या सरफेसचे जे पार्टिकल्स आहेत दे आर नॉट फ्री टू मूव्ह. दे गिव्स द सफिशियंट ऍक्शन अगेन्स्ट द रिॲक्शन अँड वेव्ह इज रिफ्लेक्टेड इन अ बॅकवर्ड डायरेक्शन, देअरबाय प्रोड्युसिंग द नोड फॉर्म होतो. म्हणून ज्या वेळेस वेव्ह डेन्सर मीडियापासून रिफ्लेक्ट होते त्यावेळेस त्या रिफ्लेक्शन पॉइंटला नोड तयार होत असतो. रिफ्लेक्शन पॉइंटला नोड तयार होत असतो. म्हणून या ठिकाणी काय दिलं आहे का पॉइंट? when wave reflects from rear media boundary surface and forms a stationary wave, then antinode is formed at the start because the particles of rear media are free to move. And here when wave reflects from denser media and forms a stationary wave, then node is formed at the start end because the particles of media are not free to move. म्हणजे ही साऊंड वेव्ह याच्यात आल्यानंतर या डेन्सर मीडिया पासून रिफ्लेक्ट झाली. तर डेन्सर मीडियाचे पार्टिकल्स आर दे फ्री टू मूव्ह? नो. सो नोड इज फॉर्म अँड वेव्ह इज रिफ्लेक्टेड अँड ड्यू टू द इन्सिडेंट वेव्ह अँड रिफ्लेक्टेड वेव्ह अ स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म. आणि आता वेव्ह ही रिफ्लेक्ट होऊन वरच्या दिशेनं चाललेली आहे. वरच्या दिशेनं म्हणल्यानंतर या ठिकाणी पाईपच्या बाहेरची जी हवा आहे ती काय आहे? रेरर मीडिया आहे. म्हणजे या ठिकाणी
रिफ्लेक्ट झाल्यानंतर ही वेव्ह डेन्सर मीडियामधून रेरर मीडियामध्ये जाते आणि डेन्सर मीडियामधून प्रोपोगेट होणारी वेव्ह रेरर मीडियावर इन्सिडेंट झाल्यानंतर या वेव्हचा जो इम्पल्स आहे हा रेरर मीडिया सहन करू शकत नाही, तो रेरर मीडिया असा वर ढकलला जातो. वर ढकलला की हा रेरर मीडिया कॉम्प्रेस झाला and at a particular position it gives the sufficient reaction. Sufficient reaction मिळते आणि वेव्ह रिफ्लेक्ट होते, पण जिथून रिफ्लेक्ट होते त्या पॉइंटला काय तयार होतो? अँटीनोड तयार होतो. सो व्हेन वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम रेरर मीडिया बाउंड्री सरफेस, देन अँटीनोड इज फॉर्म ॲट द पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन. त्या ठिकाणी काय तयार होतो? अँटीनोड तयार होतो. म्हणून at resonance, antinode is formed at the open end and node is formed at the closed end. So this is the condition for resonance. Condition for resonance काय? एखादा एअर कॉलम रेझोनेट व्हायचा असेल तर त्या पाईपच्या ओपन एंडला अँटीनोड तयार झाला पाहिजे आणि क्लोज्ड एंडला नोडच तयार झाला पाहिजे, तरच तो एअर कॉलम हा रेझोनन्स मध्ये येऊ शकतो, अन्यथा तो रेझोनन्स मध्ये येऊ शकत नाही. सो व्हॉट इज द कंडिशन फॉर रेझोनन्स? ॲट रेझोनन्स म्हणजे रेझोनन्सला अँटीनोड इज फॉर्म्ड ॲट द ओपन एंड अँड नोड इज फॉर्म्ड ॲट द क्लोज्ड एंड. पुन्हा मी एक्सप्लेनेशन रिपीट करतोय. ही साऊंड वेव्ह प्रोपोगेट झाली, प्रोपोगेट होऊन इथून रिफ्लेक्ट झाली. या इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्हचं सुपरइम्पोज झाल्यामुळं स्टेशनरी वेव्ह निर्माण होते, ही पहिली गोष्ट. यानंतर ही वेव्ह इन्सिडेंट वेव्ह आल्यानंतर या क्लोज्ड एंडवर इन्सिडेंट झाली. क्लोज्ड एंडवर इन्सिडेंट झाल्यानंतर क्लोज्ड एंड हा डेन्सर मीडिया बाउंड्री सरफेस आहे. पार्टिकल्स आर नॉट फ्री टू मूव्ह, सो नोड इज फॉर्म ॲट द पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन. या पॉइंट ऑफ रिफ्लेक्शनला काय तयार होतो? नोड होतो अँड वेव्ह इज रिफ्लेक्टेड. या क्लोज्ड एंड पासून वेव्ह रिफ्लेक्ट झाली. आता ओपन एंडला गेली. ओपन एंडला जात असताना ही रिफ्लेक्टेड वेव्ह डेन्सर मीडियामधून चालली. पाईपच्या आत मीडिया कसा आहे? हा डेन्सर मीडिया, प्रेशर जास्त आहे. डेन्सर मीडियामधून चालली आणि ती एअरवर इन्सिडेंट होते अशी. तर या डेन्सर मीडियामधून येणाऱ्या साऊंड वेव्हचा आघात हा रेरर मीडिया सहन करू शकत नाही, त्याच्यामुळे तो मीडिया असा वर सरकतो. तेव्हा ह्या ओपन एंड पासून तो असा वर सरकतो. वर सरकल्यानंतर या मीडिया कॉम्प्रेस झाल्यामुळे याच्यात सफिशियंट रिॲक्शन मिळते आणि पुन्हा वेव्ह रिफ्लेक्ट होते. पण या रिफ्लेक्टिंग पॉइंटला काय तयार होतो? अँटीनोड तयार होतो. म्हणून आपण नेहमी म्हणतो ॲट रेझोनन्स अँटीनोड इज फॉर्म्ड जस्ट अबोव द ओपन एंड ऑफ द पाईप. हा जो अँटीनोड आहे या ओपन एंडच्या वर तयार होत असतो, कारण रेरर मीडिया कॉम्प्रेस झालेला आहे, त्याच्यामुळे तो वर तयार होतो. आणि या अँटीनोड आणि ओपन एंड मधल्या अंतराला आपण एंड कनेक्शन असं म्हणतो. हे अँटीनोड आणि ओपन एंड मधलं जे अंतर आहे त्याला आपण एंड कनेक्शन असं म्हणतो. सो ॲट रेझोनन्स अँटीनोड इज फॉर्म्ड जस्ट अबोव द ओपन एंड ऑफ द पाईप अँड डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ द पाईप अँड अँटीनोड इज नोन ॲज एंड कनेक्शन. अशा प्रकारे हे एंड कनेक्शन तयार होतं. तर या ठिकाणी कंडिशन फॉर रेझोनन्स आणि अँटीनोड कसा तयार होतो, म्हणजे एंड कनेक्शन कसं तयार होतं, हे दोन्ही पॉइंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. ॲट रेझोनन्स अँटीनोड इज फॉर्म ॲट ओपन एंड ऑफ द open end and node is formed at the closed end. At resonance, antinode is formed just above the open end of the pipe and the distance between open end of the pipe and antinode is called as a end connection. And according to Reynolds नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्याने इम्पिरिकली म्हणजे त्याला मॅथमॅटिकल प्रूफ कसलंच नाही, त्याला आपण इम्पिरिकली असं म्हणतो. त्याने वेगवेगळे प्रयोग केले, त्याच्यामध्ये एंड कनेक्शन कॅल्क्युलेट केलं आणि ते त्याला एंड कनेक्शन असं आढळून आलं की एंड कनेक्शन इज इक्वल टू 0.3D. हे रेनॉल्ड नावाच्या शास्त्रज्ञाने काढलं. अकॉर्डिंग टू रेनॉल्ड एंड कनेक्शन इज फाउंड टू बी एंड कनेक्शन E is equal to 0.3D, where D is the inner diameter of the pipe. D is the inner diameter of the pipe. Pipeचा असतो आतला diameter.
So in this way end correction can be calculated by Reynolds method. या रेनॉल्ड्सच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं. तर अशा प्रकारे हे पाईप ओपन ॲट वन एंडला झालं. पाईप ओपन ॲट बोथ एंडच्या बाबतीमध्ये काय होईल? पाईप ओपन ॲट इकडचं एंड ओपन आहे, इकडचं एंड ओपन आहे. या साऊंड वेव्ज या दिशेनं आल्या. साऊंड वेव्ज या दिशेनं आल्यानंतर पाईपच्या आतली जी एअर आहे ती कशी आहे? डेन्सर मीडिया आहे, प्रेशर जास्त आहे. आणि ज्या वेळेस ही वेव्ह लोअर एंडला येते आणि या लोअर एंडला जी एअर आहे, या पाईपच्या बाहेर जी एअर आहे ती रेअरर मीडिया म्हणून ऍक्ट होते. त्याच्यावर ही वेव्ह डेन्सर मीडियामधून पाईपच्या मधून आलेली वेव्ह अशी इन्सिडेंट होते. इन्सिडेंट झाले की हा रेअरर मीडिया मागं सरकतो, कॉम्प्रेस होतो. मागा सरकला, एका विशिष्ट अंतर मागं सरकल्यानंतर या रेअरर मीडियामध्ये कॉम्प्रेशन निर्माण होतं आणि हा सफिशियंट रिॲक्शन देतो. वेव्ह इथून रिफ्लेक्ट होते पुन्हा आणि जिथून रिफ्लेक्ट झाली त्या ठिकाणी अँटीनोड तयार होतो. कारण हा रेअरर मीडिया आहे, पार्टिकल्स आर फ्री टू मूव्ह, सो पार्टिकल ऑफ अ मीडिया व्हायब्रेट्स विथ मॅक्सिमम अँप्लिट्यूड, सो अँटीनोड इज फॉर्म ॲट दिस पॉइंट. म्हणजे इथून आलेल्या साऊंड वेव्हचा आघात या रेअरर मीडियावर होतो, तो रेअरर मीडिया खाली सरकतो आणि जिथून वेव्ह रिफ्लेक्ट तयार होते तिथे अँटीनोड तयार होतो. अँटीनोड तयार झाली की ही रिफ्लेक्टेड वेव्ह अशी जाते. इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह ओव्हरलॅप झाले की या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह तयार होते आणि स्टेशनरी वेव्ह तयार झाल्यानंतर पुन्हा ही रिफ्लेक्टेड वेव्ह इथं आल्यानंतर पाईपच्या वरच्या बाजूला जी एअर आहे ती सुद्धा रेअरर मीडियाच आहे. त्या रेअरर मीडियावर ती वेव्ह इन्सिडेंट झाल्यानंतर पुन्हा हा रेअरर मीडिया मागं सरकतो आणि जिथून ही वेव्ह रिफ्लेक्ट होते त्या ठिकाणी अँटीनोड तयार होतो. म्हणून इथे अँटीनोड तयार होतो आणि साऊंड वेव्ह पुन्हा रिफ्लेक्ट होते. आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही ओपन एंड पासून साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट झाल्यामुळे या पाईपमध्ये स्टेशनरी वेव्ह निर्माण होते. पण या पाईप ओपन ॲट वन एंड अँड पाईप ओपन ॲट बोथ एंड्स मध्ये फरक इतकाच आहे की या दोन्ही ठिकाणी ओपन एंड असल्यामुळं दोन्ही ठिकाणी एंड करेक्शन आहे. म्हणजे पाईप ओपन ॲट वन एंडला एकच एंड करेक्शन आहे, पाईप ओपन ॲट बोथ एंड्सला दोन एंड करेक्शन्स आहेत. म्हणून याची करेक्टेड लेंथ काढत असताना एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस 2e बिकॉज डबल एंड करेक्शन इज प्रेझेंट. आणि याची करेक्टेड लेंथ काढत असताना एल इज इक्वल टू एल प्लस ई बिकॉज देर इज ओनली वन एंड करेक्शन. सो फॉर अ पाईप ओपन ॲट वन एंड करेक्शन इज प्रेझेंट ॲट वन एंड ओनली. एकाच एंडला एंड करेक्शन आहे अँड करेक्टेड लेंथ इज इक्वल टू लेंथ ऑफ पाईप प्लस एंड करेक्शन, सो एल प्लस ई. But E is equal to 0.3D. So capital L, that is the corrected length, is equal to length of a pipe plus 0.3D. So this is the corrected length for a pipe open at one end. And for a pipe open at both ends, end correction is present at both ends. दोन्ही एंडला end correction आहे. So corrected length is equal to, corrected resonating length is equal to length of pipe plus total end correction. Total end correction म्हणजे end correction at upper end and end correction at lower end, that is a total end correction is 2e, so L is equal to L plus 2e, where E is equal to 0.3D. 0.3D जर इथे ठेवलं तर 0.3D multiplied by 2, that is L plus 0.6D. So this is a corrected resonating length for a pipe open at both ends. अशा प्रकारे हे